नवापूर तालुक्यामध्ये 19 वर्षामध्ये तीनदा बर्ड फ्लूची लागण झालेली आहे। पहिल्यांदा 2006 मध्ये 3.5 लाख कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले होते। त्यानंतर 2021 साली 6.5 लाख कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले। त्यानंतर 2026 म्हणजे आता बर्ड फ्लूची लागण झाल्याने या ठिकाणी देखील लाखोच्या संख्येने कुक्कुट पक्षी नष्ट करण्याचं कलिंग ऑपरेशन सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो 30 एप्रिल 2026 रोजी जिल्हा अधिकाऱ्याने नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर 1 मे पासून कलिंग ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली। सर्वात आधी न्यू डायमंड लेयर या पोल्ट्री फार्म मध्ये कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तस्लीम या पोल्ट्री फार्म मध्ये कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी डॉन आणि वसीम या पोल्ट्री मध्ये सर्वाधिक मोठं कलिंग ऑपरेशन करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिलेली आहे। आज म्हणजे 4 एप्रिल रोजी परवेज आणि मुस्तफा या पोल्ट्रीमध्ये कलिंग ऑपरेशन संपलेलं आहे। आपण मागे बघू शकतो कलिंग ऑपरेशन संपलेलं आहे। या ठिकाणी कुक्कुट पक्षी आहे खड्डा करून मध्ये गाळण्यात आलेले आहे, अंडी देखील गाळण्यात आलेले आहे आणि जेसीपीच्या सहाय्याने खड्डा पुरून या ठिकाणी चेतावणी म्हणजे माहिती सूचना या ठिकाणी लावलेली आहे। मागे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी या ठिकाणी कलिंग ऑपरेशन पूर्ण झाल्याचं फोटो सेशन करून रिपोर्ट तयार करत आहे। आपण बघू शकतो या 4 दिवसामध्ये नवापूर परिसरामध्ये एकूण 1,93,667 कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आलेले आहे। त्यासोबतच 8,07,922 अंडे नष्ट करण्यात आले आहे। सोबतच पशूंचं खाद्य असतं ते 21.22 मेट्रिक टन पशुखाद्य देखील नष्ट करण्यात आलेले आहे। 8 पोल्ट्री फार्म मध्ये हे किलिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे। जिल्हा अधिकाऱ्यांनी 1 किलोमीटर परिघातील जेवढेही पोल्ट्री फार्म आहेत त्यांचा हा किलिंग ऑपरेशनचा प्रक्रिया ही राबवली होती आणि नवापूर परिसरामध्ये अंडी, चिकन आणि बिर्याणी तत्सम पदार्थ विक्रीवर बंदी देखील घालण्यात आलेली आहे। 90 दिवसानंतर पोल्ट्री व्यवसाय सुरू होऊ शकतो अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त संजय खाचने यांनी दिली आहे। निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।